Okay. So next chapter is mensuration. So there are two chapters remaining. One is mensuration, another one is statistics. Okay. Okay. So mensuration is something which you have already studied from 7th, 8th, 9th, 10th. Now, whenever we say mensuration, mensuration means what? It is dealing with some sort of measurement. Okay. Mensuration means it is dealing with some sort of measurement. So particularly here we are dealing with measurement of plane figures or mensuration of solid figures. Okay. In geometry, figures are divided into two parts: plane figures and solid figures. Plane figures are basically two-dimensional figures, and solid figures are three-dimensional figures. ठीक. ज्या पद्धतीने आपण बघतो प्लेन फिगर्स मध्ये काय काय असतात: ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, सर्कल. ठीक आहे. ऑल दीज आर प्लेन फिगर्स. सिमिलरली यांच्यापासूनच तयार होतात थ्री-डायमेन्शनल फिगर म्हणजे सॉलिड फिगर. क्यूब, क्यूबॉइड, स्पियर, सिलेंडर. ठीक आहे. हेमिस्फियर किंवा कोन. सो ऑल दीज आर solid figures. So we'll be dividing this chapter mensuration into two main parts, that is mensuration of plane figures and mensuration of solid figures. बघा इंजिनिअरिंग मध्ये बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं सिव्हिल इंजिनियर असू द्या किंवा असं काही जरूर नाही की सिव्हिल इंजिनियर आहे म्हणून त्यालाच लागणार आहे. बट वी नीड सर्टन एरियाज, वी नीड सर्टन व्हॉल्युम्स. ठीक आहे. तर त्या कशा पद्धतीने काढायचे म्हणजे प्रॅक्टिकल रिअल लाईफ एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला एरिया व्हॉल्युम्स काढायचे असतात. सो दॅट कॅन बी डन बाय युजिंग दिस mensuration. So in plane figures we will be studying measurement of sides, that is length and breadth, perimeter, areas. Solid figures मध्ये measurement of areas of surfaces or volumes of solid figures. ठीक आहे. See plane figure has area, solid figure has volume. दोन गोष्टी लक्षात ठेवा. प्लेन फिगर has area, solid figure has volume. मग सॉलिड फिगरला सुद्धा एरिया असतो, which is called as lateral surface area किंवा आपण फक्त सरफेस एरिया म्हणतो त्याला. ठीक आहे. सो इट इज एरिया ऑफ द सरफेस, नॉट ऑफ दॅट पर्टिक्युलर फिगर. कम्प्लीट फिगरचा एरिया नसतो. कम्प्लीट फिगरचा काय असणार? व्हॉल्यूम. आणि एरिया कोणाचा असतो मग? तर एरिया असणार त्या सरफेसेसचा. ठीक आहे. नाउ इफ the surfaces are plane, then we just mention it as surface area. In case of curved surfaces, ठीक है, in case of curved surfaces, surfaces of a solid are called as lateral surfaces. Curved surfaces कोणाकोणाला असतात? स्पियरला कम्प्लीट कर्व सरफेस असतो, त्याला प्लेन सरफेसेस नाहीये. स्पियरला प्लेन सरफेस नाही. कोन असेल तर कोनला सुद्धा कर्व सरफेस असतो आणि बेसला प्लेन सरफेस असतो. सिलेंडर असेल तर पूर्ण पेरिफेरी मध्ये त्याच्या कर्व सरफेस असतो, टॉप आणि बॉटम हे प्लेन सरफेसेस असणार. ठीक आहे. तर जे कर्व सरफेसेस आहेत त्यांना आपण लॅटरल सरफेस एरिया असं सुद्धा म्हणतो. प्लेन असेल तर फक्त फेसेस. देन द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ फेसेस इज कॉल्ड ॲज एजेस. कुठलाही जो थ्री डायमेन्शनल फिगर आहे, ठीक आहे, ही थ्री डायमेन्शनल फिगर आहे. एक सरफेस याचा हा टॉपचा सरफेस झाला, एक हा तुमच्या साईडला जो सरफेस दिसतोय तो आहे. सो दिस इज वन फेस, दिस इज अनदर फेस. इंटरसेक्शन ऑफ these two faces is nothing but this line, which is called as a edge. ठीक आहे. so there are number of edges like this. या दोघांची ही एज एक एज असणार आहे. इकडे या साईडने बघितलं तुम्ही तर इकडे एक सरफेस, इकडे वरती एक सरफेस, ही एक एज होऊन जाणार. क्लिअर. सो these are called as edges. Now next, while solving mensuration we must know some convergence. युनिट्स ऑफ मेजरमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत मेन्सुरेशन मध्ये. ठीक आहे. तर जेव्हा कधी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार मेन्सुरेशन वरचे तर त्यांचे युनिट्स आपल्याला सेम युनिट मध्ये म्हणजे एकाच युनिट मध्ये करावे लागतात. म्हणजे मग आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. मीटर मधून सेंटीमीटर मध्ये किंवा सेंटीमीटर मधून मीटर मध्ये किंवा थ्री डायमेन्शन बद्दल बोलत असतो तर लिटर मधून मिली लिटर मध्ये किंवा मिली लिटर मधून लिटर मध्ये. म्हणजे ते कन्व्हर्जनचे काय फॉर्म्युले बघा. 1 meter is nothing but 100 centimeter, or we can say that 1 meter is 10 square centimeter. So whenever we have to convert meter into centimeter, okay, if we have to convert meter into centimeter, then multiply it by 100, or let us say 10 square. आणि जर का मला सेंटीमीटर मधून मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला डिवाइड करावं लागणार आहे 100 ने.
ठीक, हे गोष्ट लक्षात आल्या. मीटर मधून सेंटीमीटर करायचं, 100 ने मल्टिप्लाय करा. सेंटीमीटरला जर मीटर मध्ये करायचं असेल तर 100 ने डिवाइड करा. आता 100 म्हणजे 10 स्क्वेअर. मग याच्यावरूनच आपण पुढचे कन्व्हर्जन आपल्याला मिळतात. 1 मीटर जर 10 स्क्वेअर असेल तर 1 मीटर स्क्वेअर 10 स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे तो होणार 10⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. 1 मीटर क्यूब तसंच होणार 10 स्क्वेअरचा क्यूब म्हणजे 10⁶ सेंटीमीटर क्यूब. परत त्यांचे कन्व्हर्जन करताना याच पद्धतीने इकडून इकडे जात असला मल्टिप्लाय, इकडून इकडे येत असला डिवाइड. 1 लिटर, ठीक आहे, 1 लिटर इज 1000 मिलीलीटर और इट इज 1000 क्यूबिक सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर क्यूब. ठीक, तर हे सुद्धा त्याचे कन्व्हर्जन्स आहे. सो दिस इज समवॉट बेसिक. नाउ जे प्रॉब्लेम्स असणार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लेन फिगर्स असणार, वेगवेगळ्या 3 डायमेन्शनल फिगर म्हणजे सॉलिड फिगर असणार. सो लेट अस स्टार्ट वन बाय वन. मी तुम्हाला जे फॉर्म्युले दिले आहेत बघा, फॉर्म्युला शीट दिलेली आहे मी तुम्हाला, त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत मेन्सुरेशन. ठीक आहे, चला वन बाय वन आपण डिस्कस करूया. सो लेट अस स्टार्ट विथ मेन्सुरेशन ऑफ प्लेन फिगर्स. नाउ फर्स्ट फिगर इज अ ट्रायंगल. माहिती आहे आपल्याला 7 पासूनच शिकतो आपण, हा फॉर्म्युला 7 मध्ये आहे कुठेतरी. ठीक, सो ट्रायंगल या ठिकाणी मी ट्रायंगल शो केलेला आहे ABC. ठीक आहे, ट्रायंगल ABC. सो दीज आर कॉल्ड एज व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. नाउ साइड ऑपोजिट टू एंगल A is small a. Side opposite to angle B is small b. Side opposite to angle C is small c. If we say this is the base, then obviously this dotted line becomes the height. Height or altitude. दूसरा वर्ड काय त्याच्याकरता? Altitude, which is always perpendicular to the base. ठीक आहे, बेस हाच म्हटला पाहिजे असं नाही. हा बेस असेल तर इकडे ऍड झाली. सपोज मी जर या बीसी ला बेस म्हणत असेल तर ए मधून जाणारा अल्टिट्यूड असेल की जो परपेंडिक्युलर असेल या बेसला. ठीक आहे, सो इट डिपेंड्स की हाईट कुठली आहे. तुम्ही म्हणणार सर की ही हाईट घेतो आणि हा बेस घेतो, चालणार नाही. बेस अँड हाईट आर अकॉर्डिंग टू ईच अदर. ठीक, ओके. नाउ व्हाट आर द फॉर्म्युले? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हाफ इनटू बेस इनटू हाईट. सोपा आहे. पेरीमीटर A plus B plus C, sum of all the sides, that is perimeter. Now let us check some different shortcuts formulae. First one, area of right angle triangle. Right angle triangle जर असेल तर half into product of sides forming a right angle. Half into product of sides forming a right angle. आता असं का म्हटलंय? मुळात फॉर्म्युला हाच आहे, half into base into height तोच आहे. तो असा का आला? कारण ट्रायंगल कोणता आहे? राईट अँगल. राईट अँगल ठीक, मग या ज्या दोन साइड्स आहेत, प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग अ राईट अँगल, या दोन साइड्स आणि त्या दोघांना कशा आहेत? त्या दोघ एकमेकांना कशा आहेत? परपेंडिक्युलर. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही याला बेस म्हटलं तर ही हाईट होते आणि याला बेस म्हटलं तर इकडची हाईट होते. म्हणून आपण काय म्हणतो? हाफ इंटू हा बेस आणि ही हाईट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. पुढे एक फॉर्म्युला होता 9th ला, हेरॉन्स फॉर्म्युला किंवा हिरोज फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला. A is equal to under root yes, s minus a, s minus b, s minus c, where s is semi perimeter. Semi perimeter म्हणजे हाफ पेरिमीटर. पेरिमीटर किती असतो? a plus b plus c divided by 2. That is semi perimeter. Next, area of equilateral triangle. Triangle जर equilateral असेल, it means all the three sides are equal. Then area is √3/4 into side square in case of equilateral triangle. Next one, height of equilateral triangle is always √3/2 into side. So basically this is what equilateral triangle चा जो अँगल असणार आहे तो किती डिग्री असेल सांगा बरं? अँगल, each angle of equilateral triangle yes equal, but how many degrees? किती डिग्री?
इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्री असतो. म्हणून हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3/2 इंटू साइड, दॅट इज नथिंग बट इट इज साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. बघा, हा प्रत्येक अँगल 60 असणार आणि ही हाईट आहे, हा अँगल 60 आहे, हा 60 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा 30 असणार. सो अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ 30, 60, 90, this side, which is nothing but height of equilateral triangle, is √3/2 times the side of the triangle. ठीक है, क्या opposite side to 60 degree, side opposite to 60 degree is √3/2 times side. Now next one, perimeter. It is 3 into side. Equilateral मध्ये जर सारखा असतात पण ते 3 into side. Area of triangle ABC from trigonometry. ठीक है, from trigonometry you can say that it is half BC sin A or half AC sin B or half AB sin C. सो बेसिकली एका अँगलचा साइन आहे आणि दुसऱ्या दोन साइड्स आहेत. म्हणजे साइन ऑफ ए असेल तर इकडे साइड कोणत्या आल्या, बीसी. साइन ऑफ बी असेल तर साइड घेणार एसी. साइन ऑफ सी असेल तर साइड घेणार एबी. लाईक दॅट. क्लिअर आहे पर्यंत. आपण क्वाड्रिलॅटरल कडे जाऊ.